Third kingdom, fungi. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with lid for 2-3 days. मॉइस्ट म्हणजे ओला. ब्रेडचा किंवा भाकरीचा तुकडा, पोळीचा घेतला तरी चालेल. मॉइस्ट म्हणजे ओला, तो थोडासा ओलसर करायचा आणि मग एखाद्या कंटेनरमध्ये, ज्याला झाकण आहे, लीड म्हणजे झाकण, 2-3 दिवसासाठी ठेवून द्यायचं. आफ्टर 2-3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of the bread. Cotton thread-like stuff, कापसासारखा पांढरा शुभ्र, टफ्ट म्हणजे बंच किंवा कापूस पिंजून ठेवलेला जसा दिसतो तसं दिसेल त्याच्यावर. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. फोर्सेपने त्यातले काही तंतू उचलून ग्लास स्लाइडवर मांडायचे आणि मायक्रोस्कोप खाली ते ऑब्झर्व करायचं. ते साधारण असं दिसेल. ह्यात काय काय, याच्या रूट्सला रायझॉइड्स म्हणतात आणि हे जे एकमेकाला जोडलेले आहेत त्याला म्हणायचं हायफा. हा जो एक रॉड लाईक वरती गेलेला आहे त्याला म्हणायचं स्पॉरेंजिओफोर. स्पॉरेंजिओफोर कारण त्याच्यावरच्या टोकाला असणारे स्पॉरेंजियम. मग हे स्पॉरेंजियम हायफाला ज्याने जोडलंय ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्याला म्हणायचं स्पॉरेंजिओफोर. आणि ह्या स्पॉरेंजियमच्या खाली जो भाग आहे असं त्याला म्हणायचं ॲपोफायसिस आणि ह्याला कॉल्युमेला. ह्या डायग्राम स्वतः काढायच्या वहीत, म्हणजे त्यांची नावं आपण स्वतः लिहिल्यामुळे त्यांची नावं आणि ती आकृती आपल्या लक्षात येते, लक्षात राहते. Characteristics of fungi. First, these are non-green, eukaryotic, heterotrophic organisms. Non-green जेव्हा म्हटलेलं इथे त्याचाच अर्थ हेटरोट्रॉपिक. नॉन ग्रीन म्हणजे क्लोरोप्लास्ट अपसेल, त्यामुळे फोटोसिंथेसिसने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणजेच हेटरोट्रॉपिक. नॉन ग्रीन, हेटरोट्रॉपिक, eukaryotic organisms. Most of them are saprotrophs. They feed upon decaying organic matters. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मृत प्राण्यांचे जे अवशेष असतात किंवा वनस्पतींचे त्याच्यावर वाढणारे. Their cell wall is made up of tough and complex sugar called chitin. त्यांचं सेल वॉल हे कसं आहे, टफ आणि कॉम्प्लेक्स शुगरने बनलेलं असतं, त्याला कायटिन म्हणतात. Some fungi are thread-like and many nuclei are present in the cytoplasm. Some fungi are thread-like and many nuclei are present in cytoplasm. Example, बेकर्स ईस्ट. बेकरीच्या प्रॉडक्टमध्ये पाव ब्रेड तयार करण्यासाठी जे ईस्ट वापरलं जातं ते ईस्ट. ॲस्परजिलस. ॲस्परजिलस हे कोणतं फंगस आहे? फंगस ऑन कॉर्न. कॉर्न म्हणजे मका. मकाच्या कणसावर जे फंगस तयार होतं ते ॲस्परजिलस. हे सगळे बघायला मिळतात प्रत्यक्ष आपल्याला.
बेकर्स ईस्ट बघायला मिळतं, ॲस्परजिलस बघायला मिळतं, फंगस ऑन कॉर्न, मक्याच्या कणसावर, पेनिसिलियम याचे इंजेक्शन असतात सगळ्यांना माहिती, आणि मशरूम्स बऱ्याच ठिकाणी खाल्लं पण जातं. म्हणजे हे सगळे जे फंगी आहेत हे सगळे उपयोगाचे आहेत. बेकर्स ईस्ट, पेनिसिलियम, मशरूम. Though many systems of classification are introduced after Whitaker's, his five kingdom system is widely accepted. व्हायटेकर्सच्या 5 किंगडम सिस्टीम नंतर अनेक पद्धती अनेक शास्त्रज्ञांकडनं या शोधल्या गेल्या, पण व्हायटेकर्स 5 किंगडम सिस्टीम ही मोठ्या प्रमाणात मान्य केली गेली. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हायटेकर्स क्लासिफिकेशन. व्हायटेकर्सच्या क्लासिफिकेशनचे मेरिट्स अँड डिमेरिट्स म्हणजे फायदे आणि तोटे. फायदे आणि तोटे म्हणण्यापेक्षा सुद्धा मेरिट्स म्हणजे गुण, डिमेरिट्स म्हणजे दोष. स्पष्टीकरण करा. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब. Classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in number. Among the living organisms, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जर विचार केला तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. मायक्रो म्हणजे सूक्ष्म जीव हे खूप मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे सगळ्या सजीवांचा जर विचार केला तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची संख्या सगळ्यात जास्त आहे. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. म्हणूनच त्यांचं क्लासिफिकेशन ह्या पद्धतीने केलेलं आहे. आता इथे विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर साईज दिलेली आहे. मायक्रोबच्या साईजनुसार हे प्रमाण दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. 1 मीटर इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. मायक्रो हे असं लिहितात, यू आणि त्याला अलीकडे छोटीशी दांडी एम, मायक्रोमीटर. 1 मीटर इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. नॅनोमीटर NM असं लिहितात. 1 मीटर इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. म्हणजे नॅनोमीटर मायक्रोमीटरपेक्षा आणखी छोटा आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे क्लासिफिकेशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समध्ये केलेलं आहे. मग प्रोकॅरियोट्स परत बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स प्रोटिस्टा, फंगी, अल्गी. प्रोकॅरियोट्समध्ये फक्त बॅक्टेरिया आहे, युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी, अल्गी. आता प्रोकॅरियोट्समधलं पहिलं बॅक्टेरिया. साईज दिलेली, त्याची साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे बॅक्टेरियाची साईज 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर पर्यंत असू शकते. 1 to 10. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत खाली. हे जे आहेत हे सगळे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. क्वेश्चन जर आला बॅक्टेरियाची कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया, तर मग हे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. बॅक्टेरिया युनिसेल्युलर, एकपेशीय. युनि म्हणजे एक पेशीय. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स, एकपेशीय स्वतंत्र सजीव आहेत. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. बऱ्याच वेळा
मेनी बॅक्टेरियाज टुगेदर, जास्त बॅक्टेरिया एकत्र येऊन त्यांची कॉलनी तयार करतात, म्हणजे वसाहत तयार करतात, म्हणजेच खूप मोठ्या संख्येने समूहाने ते असतात. सेकंड, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. Bacterial cell is prokaryotic with cell wall, but distinct nucleus or cell organelles are absent. Bacterial cell कशी असते? With cell wall, but distinct nucleus and cell organelles are absent. जेव्हा प्रोकॅरियोटिक येतं, बॅक्टेरिया प्रोकॅरियोट्स मध्ये येतं ना, मग बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक म्हणजेच डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. प्रोकॅरियोटचा अर्थच तो आहे, त्यांच्यात न्यूक्लियस हे डिस्टिंक्ट नसतं आणि सेल ऑर्गनेल अब्सेंट असतात. मग हे कॅरेक्टरिस्टिक असं पाठ नाही करायचं, हे कायमचं लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोटिक, बॅक्टेरियल सेल प्रोकॅरियोटिक म्हटलं की हे पुढचं लगेच लिहिता आलं पाहिजे. विदाउट न्यूक्लियस और डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. हे एक कॅरेक्टरिस्टिक पाडलं. दे आर रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. त्यांचं रिप्रोडक्शन म्हणजे एकापासून दुसरं तयार होणं. हे एका स्पेशीचे बाय सिंपल बायनरी फिजन, म्हणजे एका स्पेशीचे दोन भाग होऊन त्यांचं रिप्रोडक्शन होतं. 4. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड can double their number in 20 minutes. In favorable condition. Favorable condition म्हणजे अनुकूल परिस्थिती. कंडिशन म्हणजे परिस्थिती आणि फेवरेबल म्हणजे अनुकूल परिस्थिती. अनुकूल म्हणजे योग्य परिस्थितीत बॅक्टेरिया ग्रो विगरसली म्हणजे खूप मोठ्या स्पीडने, अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. फक्त 20 मिनिटात त्यांचं संख्या ते डबल करू शकतात. हे घरात उदाहरण तुम्हाला अनुभवता येईल लगेच. एक आई किंवा आईला पाहिलं असेल, एक चमच्याभर दही वाटीभर दुधात आई टाकते. ते वाटीभर दुधात चमच्याभर दही टाकते. मग चमच्याभर दही म्हणजे त्या दह्यात बॅक्टेरिया असतात. आणि ते आपण कोणते बॅक्टेरिया असतात दह्यात ते शिकलो ना, लॅक्टोबॅसिली. मग हे जेव्हा ते चमच्याभर टाकते आई वाटीभर दह्यात, तर काही वेळाने, आता इथे जी फेवरेबल कंडिशन म्हटली ना, म्हणजे जर उन्हाळा असेल तर त्या वाटीभर दुधाला जे विरजण लावलं आहे, आपण त्याला विरजण लावणं म्हणतो, चमच्याभर दही टाकून विरजण लावलं, त्याचं संध्याकाळपर्यंत आंबट दही तयार होतं. आणि जर हिवाळा असेल म्हणजे थंडीचे दिवस असतील तर थंडीच्या दिवसात बॅक्टेरियांची वाढ व्हायला वेळ लागतो. त्यामुळे सकाळी लावलेलं दही संध्याकाळी तयार होईल, म्हणजे जास्त काळ लागतो. आणि उन्हाळ्यात दुपारी जरी लावलं तर संध्याकाळपर्यंत तयार होतं. म्हणजेच फेवरेबल जर कंडिशन असेल, योग्य तापमान असेल, तर बॅक्टेरिया ग्रो विगरसली. आता इथे काही बॅक्टेरिया सांगितले. सम बॅक्टेरिया कॉकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, व्हायब्रो यांच्या शेपवरनं यांना वेगवेगळे नाव आहेत. हे स्पायरिलम, स्पायरल आकार याचा, स्पायरल म्हणजे असा नागमोडी, म्हणून याचं नाव स्पायरिलम.